मित्रांनो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सरचे स्वागत आहे. मित्रांनो, उद्या दिनांक 25/2/2025 रोजी एक भव्यदिव्य असं मैदान आहे क्विड गाडीचं, ज्या मैदानाचं पहिलं बक्षीस असणार आहे क्विड गाडी. आणि हे मैदान म्हणजे भिवंडी या ठिकाणी भव्यदिव्य असं ओपनचं मैदान आहे. आणि मित्रांनो, चालू सीझनचं सर्वात मोठं मैदान म्हणून ह्या मैदानाकडे पाहिलं जातं आहे. असं हे मैदान उद्या दिनांक 25 तारखेला भरण्यात आहे. आणि मित्रांनो, ह्या मैदानातील टॉपचे पैरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि मित्रांनो, जेवढे पैरे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत 8, 9, 10 किती जेवढे पैरे होतील ते संपूर्ण पैरे खरे आणि माहितीपूर्ण सांगणार आहे. मित्रांनो, उद्याच्या मैदानातील सर्वात पहिला पैरा तो म्हणजे चालू सीझनला फुल फॉर्ममध्ये पळणारा बैल अर्जुन. मित्रांनो, मथुरा डेअरी फार्म चिंचाळे यांचा अर्जुन आपल्याला उद्या कोणासोबत पळताना दिसणार. त्याचा पैरा असणार आहे कारुंडेकरांचा चिक्या. मित्रांनो, अर्जुन आणि चिक्या या आधी एका मैदानामध्ये पळलेले आपल्याला पाहिलेत आणि त्या गाडीला सुंदर असं स्पीड आपण पाहिलं. आणि हा पैरा उद्याच्या मैदानासाठी फिक्स झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसरा एक पैरा ज्या जोडनं बिनजोडच्या क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातला आहे चालू सीझनला, तो जोड जाईल त्या बिनजोडमध्ये. आपण पाहतोय की संपूर्ण बिनजोडचा इतिहास त्यांनी बदलून ठेवला असा भुंगा. मित्रांनो, भुंगाचा पैरा असणार आहे नितीनाबा शेवाळे हडपसर यांचा पाखऱ्या. मित्रांनो, पाखऱ्या आणि भुंगा आपण पाहतोय की बिनजोडला धुमाकूळ घालत आहेत. आणि हाच जोड आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये भिवंडीच्या मैदानामध्ये पाहायला मिळणार. त्यानंतर तिसरा पैरा, उद्याच्या मैदानातील तिसरा पैरा म्हणजे पिस्टन 22-11चा. मित्रांनो, चालू सीझनला पाहतोय आपण की पिस्टन फायनल राहतोय आणि काही मैदानामध्ये गटाला हरवते, तर काही मैदानामध्ये 1-2 नंबर ह्या फॉर्ममध्ये आत्ता पिस्टन आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि पिस्टनचा पैरा असणार आहे मानगर पारगावकरांचं वादळ. मित्रांनो, वादळ आणि पिस्टन हे बऱ्याच मैदानामध्ये एकत्र आलेले आहेत, गुलाल देखील घेतलेला आहे आणि त्या जोशामध्ये आपल्याला उद्या ते पळताना दिसणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, एक असा पैरा ज्यानं आपल्या द्वारली गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर केलं. दुसरा एक मुंबईचा बैल म्हणजे हरण्या 722. मित्रांनो, त्या बैलानं पुसेगावचं मैदान गाजवलं, थार गाडीचं मैदान गाजवलं. असा हरण्या 722 ह्याचा पैरा असणार आहे. ज्या जोडनं पुसेगावचं मैदान गाजवलेलं तो म्हणजे राजा आणि हरण्या आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, वडगाव हवेली या ठिकाणी एक भव्यदिव्य असं मैदान झालेलं होतं आणि त्या मैदानाचं प्रथम पारितोषिक हे 5 लाख रुपये होतं. आणि त्या मैदानामध्ये ज्या जोडनं प्रथम क्रमांक पटकवलेला असा जोड म्हणजे संभाजीनगर एक्सप्रेस. राजा आणि सम्राट एका दावणीची 2 बैल, एका मालकाची 2 बैल म्हणून त्या मैदानात ज्या बैलांनी धुमाकूळ घातलेला तो जोड आपल्याला मुंबईच्या मैदानामध्ये एकत्र येताना दिसणार आहे, राजा आणि सम्राट. त्यानंतर मित्रांनो, आपण मगाशी एक व्हिडिओ बनवलेला होता, त्या व्हिडिओच्या माध्यमातून एक पैरा सांगितलेला होता सोन्या आणि रायफलचा. जयेश शेठ पाटील सोनारपडा यांचा सोन्या 50-50, मोठा सोन्या 50-50 आणि वाईकरांची 81-81 रायफल. मित्रांनो, रायफल आणि सोन्या 50-50 उद्या हा 100% पैरा आपल्याला दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण आता चालू सीझनला पाहतोय की सोन्या 50-50 यांची एक नवीन खरेदी, जयेश शेठ पाटील यांची नवीन खरेदी आहे पाखऱ्या 50-50. बिनजोडला तर पळतोच, परंतु आत्ता चालू सीझनला 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये सुद्धा धुमाकूळ घालतोय, जाईल त्या मैदानात फायनलसाठी पात्र होतोय असा पाखऱ्या 50-50. मित्रांनो, पाखऱ्याचा पैरा असणार आहे सिकंदर 81-81. पाखऱ्या आणि सिकंदर आणि सोन्या आणि रायफल 81-81 हे 2 पैरे आपल्याला मजबूतरित्या पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, मुंबईचा अजून एक बैल टिटवी, ज्या बैलानं कमी कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर आपलं नाव करून ठेवले. आता आपण पाहतोय की चालू सीझनला बिनजोडला फार प्रमाणात आपल्याला टिटवी बैल पळताना दिसतो. टिटवीचा पैरा असणार आहे बैजा. मित्रांनो, टिटवी आणि बैजा ह्या आधी आपण बिनजोडला पळताना पाहिलेत आणि 3 फेऱ्यामध्ये आपण उद्या पाहूयाच की हा जोड कसा पळतोय. तर मित्रांनो, टिटवी आणि बैजा हा जोड उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेला. मित्रांनो, बरेच जण म्हणत होते की बकासूर आणि घोडचा सर्जा हा
हा जोड आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पाहायला मिळेल. परंतु मित्रांनो गोडचा सर्जा थोडीशी जरा गोडचा सर्जा आजारी असल्यामुळे आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये दिसणार नाही. परंतु मित्रांनो गोडचा सर्जा लवकरच आपल्याला मैदानावरती दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो अजून एक अपडेट आपल्याला देऊ इच्छितो, ती म्हणजे हरण्या 301 301 मोरदरीकरांच्या हरण्या उद्या मैदानामध्ये पळणार नाही. त्यानंतर मित्रांनो ज्या बैलाची संपूर्ण बैलगाडी शौकीनांना आतुरता आहे की जाणून घेण्याची, की बकासूर. मित्रांनो बकासूरचा पायरा उद्याच्या मैदानामध्ये आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की बकासूर आणि गोडचा सर्जा हा जोड आपल्याला दिसेल. परंतु मित्रांनो सर्जाची तब्येत अजून सर्जा हा रिकवर झालेला नाही, त्यामुळे सर्जा हा बकासूरसोबत पळणार नाही. तर मित्रांनो बकासूरचा नक्की पायरा असणार तरी कोण? मित्रांनो बकासूरचा पायरा असणार आहे संभाजीनगर एक्सप्रेस लखन किंवा फलटणकरांचा सर्जा. मित्रांनो फलटणकरांचा सर्जा किंवा लखन ह्या दोन्हीपैकी एक पायरा असू शकतो. बरेच जण म्हणतात की सर्जाच असणार, कारण बकासूर आणि सर्जा ह्या गाडीला स्पीड खतरनाक असं लागतं. आणि आपण सांगितलं होतं की लखनसुद्धा पायरा बकासूरचा असू शकतो. पण बकासूरचा पायरा हा लखन न असण्यामागचं कारण म्हणजे लखन एखाद्या वेळेस मैदानामध्ये पळताना आपल्याला दिसणार नाही, त्यामुळे सर्जा किंवा धप्पासुद्धा असू शकतो. मित्रांनो तर हे झाले तुमच्या चाहत्याच्या बकासूरचा पायरा. ह्यानंतर बिंजोडचा बेताज बादशाह म्हणून ज्या बैलाला संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखलं जातं असा बिंजोडचा बेताज बादशाह राहुलभाई पाटील अडवली कल्याणकरांचा 1001 मथुर. मित्रांनो मथुरचा पायरा ह्या उद्याच्या भव्यदिव्य अशा मैदानामध्ये मित्रांनो कल्याण आणि मुंबई हे आपल्याला एक वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मथुरचं देखील होम ग्राउंड आपण म्हणूया, मथुरच्या होम ग्राउंडवरती मैदान हे भरण्यात आलेलं आहे. आणि मथुर हा उद्या 100% आपल्याला मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. मथुरचा पायरा असणार आहे कॉकटेल, परंतु बरेच जण म्हणतात की कॉकटेल उद्या पळणार नाही. तरी उद्याच्या मैदानामध्ये मथुरचा तो म्हणजे शिरसवडीकरांची रायफल. मित्रांनो रायफल किंवा कॉकटेल या दोन्हीपैकी एक पायरा असू शकतो. आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार ह्या दोन्हीपैकी एक पायरा आपल्याला 100% मथुरसोबत पळताना दिसणार आहे. आणि जर का ह्या दोन्हीपैकी एक सुद्धा पायरा नसेल तर बकासूर सारखाच मथुरचा सुद्धा धप्पा असू शकतो. कारण मित्रांनो दोन्हीसुद्धा टॉपची बैल आहेत आणि कोणासोबत पायरा जुळून येईल काय सांगता येत नाही. कारण टॉपच्या बैलांना कोण नाही म्हणणार नाही असं यांचं इतिहास आहे. त्यामुळे मित्रांनो रायफल किंवा कॉकटेल हा आपण धरून चालूया, पण उद्या आपल्याला 100% कळेलच नक्की कोण आहे ते. तर मित्रांनो ह्या मैदानाबद्दल तुम्हाला सर्व अपडेट, सर्व टॉपचे पैरे, नामांकित पैरे, संभावित पैरे हे तुम्हाला सांगितले. हे तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. आणि उद्याचं मैदान हे कसं भरेल व कसं नियोजन असणार आहे ते देखील नक्कीच कमेंट करून नक्की सांगा.